आता डाऊट क्लासेस सुरू असतात, पण विद्यार्थी काय करतात बऱ्याचदा की मी घरीच अभ्यास करतो, डाऊट क्लासला जाऊन तो माझा वेळ जातो असं त्याला वाटतं आणि मी मित्रमैत्रिणींना फोन करून माझे डाऊट क्लिअर करू शकतो. हे कितपत योग्य आहे किंवा डाऊट क्लास नेमकं किती इम्पॉर्टंट आहेत? डाऊट क्लास आता तर खूप इम्पॉर्टंट आहे. एखादा कन्सेप्ट तुम्ही आताच तुमचा डाऊट आहे समजून घेतला तर ते तुम्हाला एंडपर्यंत व्यवस्थित लक्षात राहील. पण जर तुम्ही नाही समजला, तुम्ही त्याला पाठ करत राहिले किंवा फक्त बघून इग्नोर केलं, तर असं तर खूपदा होते की लास्टला एक्झाममध्ये तुमचा तोच प्रश्न चुकते. माझ्या 2-3 मित्रांचं असं झालेलं आहे. म्हणून आता डाऊट जेवढे पॉसिबल आहे टीचर्सकडून क्लिअर करा. गुगलमध्ये म्हणजे गुगल सर्च किंवा फ्रेंड्सला विचारणं, याच्यामध्ये तुमचा टाईम पण वेस्ट होईल आणि थोडंसं म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर्स पण येणार नाहीत. तर डाऊट क्लास तो खूप इम्पॉर्टंट आहेत. परीक्षा जवळ आली, शेवटचा आठवडा, त्यातल्या त्यात आदली रात्र, कयामत की रात जिसको बोल सकते की एकदम आता माझं आता सगळं केलंय मी, मला परफॉर्म करायची वेळ आली. त्या आदल्या रात्री बरेचसे विद्यार्थी खूप अस्थिर असतात. मी स्वतःच खूप अस्थिर तर होते. ती अस्थिरता टाळण्यासाठी, तिथं स्थितप्रज्ञ राहून चांगलं परफॉर्म करण्यासाठी नेमका काय सल्ला देशील? हे तर मला खूप छान माहिती आहे, कारण म्हणजे मी पूर्ण 2 वर्ष कोणत्या एक्झामचा स्ट्रेस घेतला नाही आहे. पण लास्टचा जो आठवडा होता नीटचा आणि स्पेशली लास्टची रात्र, ही खूप माझी उथळपुथळ झाला होता. पण तेव्हा मला आठवते मी रात्री 11 वाजता भार्गव सरला कॉल केला होता आणि असं होतं माझं की मला सगळं वापस करायचं आहे. मी पूर्ण रात्रभर जागेल कारण मला सगळं रिव्हिजन करायचं आहे. तर अशा टाईमला मी सरांसोबत कॉन्टॅक्ट केला, माझ्या मम्मी पप्पासोबत बोलली आणि माइंडला माझा रिलॅक्स केला. तर जर तुम्हाला असं होत असेल, आणि असं होणं चांगलं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की माझं सगळं राहिलं, याचा अर्थ की तुम्ही 2 वर्ष अभ्यास केलाय, तुम्हाला आठवत आहे की म्हणजे ही गोष्ट, तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत, फ्रेंड्ससोबत बोलू नका बिलकुल. तुमच्या पॅरेंट्ससोबत आणि टीचर्ससोबत यांच्यासोबत जर बोलून तुम्ही तुमचा लास्टचा आठवडा रिलॅक्स केला पाहिजे आणि त्याने तुम्ही मेंटली काम राहाल.